जय गणेश दोस्तों। तो कैसे हो आप सभी। द मोस्ट अवेटेड एपिसोड ऑफ द सीजन इज हियर विथ नन अदर देन सिद्धेश दादा दिगोळे। विजय खातूंकडे जरी घडलो असलो तरी पण मला जी संधी दिली पुढे याची रेश्माताईनेच दिली. मी कुठल्याही मंडळाकडे स्वतःहून गेलेलो नाही. एक्सक्यूज आम्ही देणार नाही, ग्रजेस नाहीयेत किंवा काही नाही, तर ह्याला ब्लेम करू. या वर्षी 2022 साक्षीदार आहेत खूप लोक. काय जाणार नाही, मी काय करणार नाही, मग हे असं चालणार नाही. कोणी ऑफेंड झालं तरी चालेल, काही हरकत नाही. जय गणेश दोस्तों। तो कैसे हो आप सभी। द मोस्ट अवेटेड एपिसोड ऑफ द सीजन इज हियर विथ नन अदर देन सिद्धेश दादा दिगोळे। बहुत टाइम बाद यहाँ पर आए हैं दादा। काफ़ी बिजी स्केड्यूल होता है उनका और मैं बहुत दिल से तहे दिल से धन्यवाद कहना चाहूँगा उनका कि उन्होंने आज हमें टाइम दिया है। तो आज बहुत सारी बातें करेंगे। जो भी आपके क्वेश्चन थे सब मेरे पास नोटेड है, एक एक करके जितना हो सकेगा। मैं सबसे प्रॉमिस नहीं करूँगा कि सबके क्वेश्चन पूछूंगा, बट जितने लोगों ने मेरे को क्वेश्चन पूछे हैं कमेंट्स में, डीएम्स में, क्वेश्चन स्टिकर्स में, वो सारे क्वेश्चन मैं पूछने की ट्राई करूंगा। और ये एपिसोड एंड तक देखना, सॉरी एंड तक देखोगे ही, बिकॉज सिद्धेश दादा दिगोले इज हियर। जय गणेश दादा। जय गणेश. जय चिंतामणी। जय चिंतामणी. कशा आहेत दादा तुम्ही। मस्त एकदम. दादा आम्ही 6 एपिसोड्स किंवा 7 एपिसोड शूट केलेले. ओके. सगळ्यांचं एकच म्हणणं होतं आणि तुम्ही कमेंट सेक्शन पण जाऊन बघू शकता, सिद्धेश दिगोले का पॉडकास्ट कभी आ रहा है। दिस इज द ओनली लाईन विच पीपल आर सेइंग अँड यू आर हियर. तर धन्यवाद दादा, तुम्ही आले, तुम्ही आम्हाला टाइम दिला आणि आज खूप चर्चा करूया आपण. डेफिनेटली. तर दादा एक मूर्तिकारांची जर्नी असते, तर तुमची जर्नी काय होती. आणि आम्ही सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही स्टार्ट तुमचं विजय खातू सर सोबत तुम्ही स्टार्ट केलेलं आणि आता ह्यापर्यंत तुम्ही पोचलेले आहेत. तर स्टार्टिंग पासून जी जर्नी आहे ते लोकांना माहिती नाही आहे की बाबा हाऊ यू स्टार्टेड ॲज अ वर्कर, देन यू ग्रू अप अँड देन नाव यू आर अ मूर्तिकार. तर एक जर्नी तुमची सर्वांना सांगा आज. नाही, जर्नी असं म्हणजे असं कुठलं असं स्पेसिफिक अशी गोष्ट नाही माझ्याकडे सांगण्यासारखी. आणि स्टार्ट तर डेफिनेटली माणूस हा एकदम म्हणजे बाळकडू जो असतो आपला माणसाचा, तो आपला एकदम बेसिक असतो. म्हणजे एक बेसिक काम करण्यापासून जी सुरुवात असते कारखान्यामध्ये झालं. परत त्याच्या आधी मी विजय खातूंकडे दादांकडे काम करायच्या आधी पण मी एका कारखान्यात काम करायचो बोरिवलीला. सावंत त्या कारखान्यात जे ओन करायचे सावंतांकडे, फेमस होते ते मुंबई म्हणजे बोरिवलीतले खूप रिनोन्ड आहेत. तर त्यांच्याकडे मी काम करायचो. त्यांच्याकडून काम करताना माझं एक म्हणजे कारखान्यामध्ये येणं जाणं असायचं. मोठे गणपतींची एक आवड होती. जस्ट बघायला वगैरे गेलो मी आणि असे माझे ओळखीचे पण काही लोक होते, त्यांनी इंट्रोडक्शन केलं दादांकडे. मी बेसिक कामाला लागलो आणि जसं जसं वर्ष पुढे जात गेली तशी हे कामातमधले एक 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 रिस्पॉन्सिबिलिटीज वाढत गेल्या. आणि एक पहिली गोष्ट म्हणजे त्या कारखान्यामध्ये एक परमनंट आपलं जे कन्सिडरेशन असतं. ॲक्च्युअली कसं असतं की बेसिक्स जेव्हा माणसं शिकत असतात आणि तिकडे जे प्रॅक्टिकली जे काम चालू असतं हे खूप डिफरंट असतं. सुरुवातीला त्या रिस्पॉन्सिबिलिटीजची जाणीव नसते आणि त्या जे आपली मॅच्युरिटी असते कामामधली ती तेवढी नसते बेसिकली जेव्हा माणूस सुरू करतो तेव्हा. तर त्या आपल्याला माहिती पडण्यासाठी टाईम द्यावा लागतो. एक सर्टन पिरियड तिथे घालवणं खूप जास्त गरजेचं आहे आज कोणीही असलं तरी. तर ते जेव्हा आपण त्याच्यातून जातो तेव्हा हळूहळू आपलं कन्सिडरेशन वाढतं. आपल्याला काउंट केलं जातं की बाबा ही व्यक्ती काम करते, ह्या बाबतीत ह्यांना आपण रिस्पॉन्सिबिलिटीज देऊ शकतो. मग तसेच तिथे एक 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 रिस्पॉन्सिबिलिटीज मिळत गेल्या. आम्ही काम करत गेलो आणि त्याच्यानंतर मग इथपर्यंत आपलं जे काय आहे ते आहे. असं जर्नी असं स्पेसिफिक असं नाही बोलू शकत मी, पण एक पार्ट ऑफ द कारखाना होतो आम्ही. आणि अजूनही तसंच आहे की बाबा माझी टीम वगैरे हे झाला. मी काय एकटा नाही की बाबा जो काय काम करतो वगैरे. माझ्या आयडियाज असतात. मी ॲज अ फाउंडर ओनर वगैरे सगळं ठीक आहे, पण हे जे सगळं चालतं, ही जी अख्खी प्रोसेस चालते ती एका टीमवर चालते. तर तुमची टीम, तुम्ही हे किती एकमेकांसोबत सिंक्रो करता, एकमेकांसोबत किती वेल बिहेवियर एका मॅनरमध्ये चालतं, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. आणि त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे वेळ देणं खूप जास्त गरजेचं आहे एखाद्या गोष्टीसाठी.
त्या गोष्टी आपोआप घडत जातात मग तुमच्यासाठी. बरोबर. तर दादा तुम्ही सरांसोबत काम केलं, नंतर यू वर विथ रेश्माताई एज वेल. ताईसोबत होतो. आणि विजय खातूनकडे जरी घडलो असलो तरी पण मला जी संधी दिली पुढे याची रेश्माताईनेच दिलेली आहे. 2020 मागीपर्यंत तुम्ही होते, इफ आय एम नॉट रॉंग. बरोबर. तर 2020 मागी करून नेमकं असं सिच्युएशन आली की तुम्ही 2021 मध्ये तुम्ही स्वतःचं चालू केलं. तर द एंडिंग वॉज ऑन गुड नोट ऑर व्हॉट वॉज अ सिनारिओ? गुड नोट म्हणजे आता सगळ्याच गोष्टी कसं असतं की आपण म्हणजे माझे पण काही प्रॉब्लेम्स वगैरे होते, सगळ्या गुड नोटवर आहे. त्याच्यामध्ये असं काही कुठून म्हणजे असं काही हे नाहीये, ग्रजेस नाहीयेत किंवा काही नाही. मी गुड नोटवर माझं जे आहे वर्कशॉप चालू झालेलं आहे. जेव्हा भक्तगण श्री गणेशाची मनोभावे सेवा करण्यास एकत्रित होतात तेव्हा बाका अत्तराचा मधुर सुगंध हवेत दरवळतो. दैवी सुगंध अंतःकरणाला भक्तीने भरून प्रेम आणि आदराचे पवित्र वातावरण तयार करतो. बाका अत्तर, सुगंध प्रार्थनेचा. बरोबर. तर तुम्ही हे ठरवलेलं होतं आधी की कुठे ना कुठे म्हणजे 2 वर्ष 5 वर्ष? बघा, ठरवलेलं नव्हतं याच्यामध्ये. ठरवून अशी कुठलीच गोष्ट केली जात नाही. आणि कसं असतं बेसिकली काही गोष्टी त्या स्पॉन्टेनियस असतात आणि त्यांचं रादर आपण स्वतःला एक्सप्लेनेशन आपण कधी देऊ शकत नाही. म्हणजे सिच्युएशन असते, तशा परिस्थिती निर्माण होतात आपल्यासमोर. तर त्या पद्धतीने एखादा माणूस डिसिजन घेतो किंवा त्या पद्धतीने रिॲक्ट करतो आणि मग त्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी होत जातात, असं आहे. बरोबर. तर 2023 मध्ये दादा आपल्याकडे चंदनवाडी आली. चंदनवाडीची संधी तुम्हाला मिळाली बनवायची. तर तुम्ही जे हार्डवर्क चंदनवाडीवर टाकलं फर्स्ट इयर मध्ये आणि ती जी मूर्ती घडून आली ती मॅजिकल होती. म्हणजे सगळ्यांना आवडली. वन ऑफ माय फेवरेट मूर्तीज ऑफ ऑल द टाइम. लाईक ती बघून लोकांनी सांगितलं की विजय खातूंची आठवण आली आम्हाला आणि ती एक खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती. तर चंदनवाडीची प्रोसेस सांगा की चंदनवाडी तुमच्याकडे आली की तुम्ही चंदनवाडीकडे गेले आणि कसं हे सगळं झालं? नाही बघा, बेसिकली आज तुम्ही कुठल्याही मंडळाला स्वतःहून विचारलं तरी चालेल. मी कुठल्याही मंडळाकडे स्वतःहून गेलेलो नाही. पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याच मंडळाला मी स्वतःहून फोन नाही केला की बाबा मला गणपती द्या. जशी जशी वेळ असेल तसे मंडळांनी डिसिजन घेतलेले आहेत. जर मला जायचं होतं तर मी आधी पण जाऊ शकलो असतो. कितीतरी मंडळ होते, आहेत अजूनही. मी स्वतःहून गेलेलो नाहीत आणि हे ओपन आहे की बाबा तुम्ही विचारू शकता मंडळांमध्ये. आम्ही काय स्वतःहून गेलो नाही किंवा ह्याच्या पुढेही म्हणजे असं काही हे नाही. आणि कसं आहे की एखादी मूर्ती आपल्याला मिळते तर त्याच्यामागे खूप साऱ्या गोष्टी असतात, खूप साऱ्या हे असतात. शेवटी कसं असतं, डिसिजन असतं ते मोठं असतं प्रत्येक मंडळासाठी. तर ते मंडळ त्या टायमाला जेव्हा त्यांना योग्य वाटेल तेव्हाच ते घेतात. एल्स ते असे कुठलेही डिसिजन्स घेत नाहीत. कोणाच्या सांगण्यावरूनही घेत नाहीत आणि कोणाच्या असं प्रेशराईज करून पण घेत नाहीत. ते मंडळाला जेव्हा घ्यायचं तेव्हाच मंडळ डिसिजन घेतं. तर दादा यावर्षी आम्ही बघितलं की कारखान्यामध्ये खूप लोड होतं, कामाचा खूप लोड होतं आणि त्यामुळे काही मंडळाचे मूर्त्या डिले झालेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल पीपी मार्ग, सांताक्रूजचा विघ्नेश्वर, घाटकोपरचा राजा आणि ह्या सगळ्या मंडळाचे डिले झालेत. तर हा डिलेचा कारण काय आहे आणि येत्या वर्षा म्हणजे इन कमिंग इयर तुमची प्लॅनिंग काय असणार की बाबा डिले नाही? बघा, डिले हा एक कामाचा एक पार्ट आहे पहिली गोष्ट म्हणजे. आणि डिले झालाय तर आम्ही एक्सेप्ट करतो, कारण आमच्यामध्ये एका प्रकारचा एक्सेप्टन्स आहे. जरी चुका जरी असल्या आमच्या तरी त्या अशा टाळून चालत नाहीत. आणि कसं असतं, त्या टाळल्या तरी आम्ही ह्या स्वतःपुरत्या टाळू शकतो, पण जे लोक बघतात तर त्या गोष्टी टाळू शकत नाही. तर डिले नुसतं तुम्ही सांगितलेल्याच मूर्त्यांचा नाही झाला डिले. म्हणजे असं 1-1.5 तास 2 तास अशा बऱ्याच मूर्त्यांचे डिले होत असतात. कधी कधी मूर्त्या रेडी असतात पण आता जसं तुम्ही एक सांगितलं ते तुम्ही 1 तारीख म्हणजे जी 1 सप्टेंबर ही तारीख होती, या तारखेचं तुम्ही सांगितलं तसंच त्याच्या आधीची एक तारीख होती 25 तारीख, ज्याच्यामध्ये एक असा सिनॅरिओ होता की ऑलमोस्ट म्हणजे गणपती रेडी होते बऱ्यापैकी. जेवढे गणपती जाणार होते त्यामध्ये 90% आमचं काम रेडी असताना सुद्धा गणपती निघाले नाहीत. मंडळांचं आपसातलं जे ट्युनिंग असतं ते कुठेतरी मिसमॅच झालं त्या टायमाला आणि गणपती असे निघाले नाही. एकाचं कोणाला निघायचं आहे आधी तर तो आतमध्ये गणपती आहे. म्हणजे टेक्निकल गोष्टी खूप आहेत ज्या म्हणजे अशा उघडपणे सांगू पण शकतो, सांगायला काय प्रॉब्लेम नाही. परंतु ह्या गोष्टी त्या मंडळांना माहिती आहेत.
म्हणजे ज्यांचे काही प्रॉब्लेम झाले वगैरे. आणि बघा प्रॉब्लेम झाले तर आम्ही एक्सेप्ट करतो आणि नेक्स्ट इयरसाठी प्लॅनिंग म्हणजे कसं आहे की बाबा आम्ही ऑलरेडी अलर्ट असू की बाबा आम्ही आमच्या कामामध्ये काही एक वेगळे चेंजेस करणं गरजेचं आहे की बाबा ही ही गोष्ट ह्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे. अमुक प्रकारचा वेळ किंवा टाईम मॅनेजमेंट एक आहे जे आम्ही लॅक करतो बऱ्याचदा. तर त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि एक ह्याच्यामध्ये बेसिक समजून घेण्यासारखी विषय असा पडतो की आम्हाला कमी टायमामध्ये जास्त काम करायचं असतं. कारण कसं आहे की आता मी दुसऱ्या कुठल्या गोष्टी सांगितल्या तर त्या एक्सक्यूज म्हणून पकडल्या, तर एक्सक्यूज द्यायचं काम आमचं नाही. एक्सक्यूज आम्ही देणार नाही की बाबा ह्याच्यामुळे लेट झालं, ह्याला ब्लेम करू, त्याला ब्लेम करू, टीममधल्या ह्याला बोलू, त्याला बोलू. तर तसं होत नाही ते. एकंदरीत आता जेव्हा एखाद्या गोष्ट चांगली होते तर त्याचं जसं आम्ही क्रेडिट घेतो, तर ती नाही होतं त्याचं पण क्रेडिट किंवा बाबा त्याची जबाबदारी पण रिस्पॉन्सिबिलिटी घेणं पण शेवटी आमचंच Correct. काम आहे. Correct. असं आहे. तर त्याच्यावर वर्कआउट करणं आमचं कर्तव्य बनतं ॲक्च्युली. कारण कसं आहे की आमच्याकडे एका भरोशाने लोक येतात आणि आमच्यासाठी भले गणपती खूप जास्त असले तरी ज्याला त्याला आपापल्या मंडळाचं मूर्ती असते ही प्यारी असते आणि कसं असतं त्यांचे पण काही गोष्टी असतात. तर मग त्याला धरून आम्ही पण पुढे काही ना काही विचार करणं. परत वेळेच्या बाबतीत जसं तुम्ही सांगितलं तर वेळेच्या बाबतीत वर्कआउट करणं हे खूप जास्त गरजेचं प्रत्येकाला आहे. म्हणजे माझ्या टीममधला प्रत्येक जण आहे तो प्रत्येकाला आहे. तर ते कॉर्डिनेशन आमच्यामधलं आहे. ते आम्ही कसं साधायचं किंवा मग वर्कलोड कसा मॅनेज करायचा किंवा मग काम कसं मॅनेज करायचं हे पूर्णतः आमच्यावर डिपेंड आहे. असं आहे. ते आम्ही म्हणजे जसं काम होतं तर त्याच्यावर चर्चा होतच असतात. आम्ही कुठे ना कुठे जात असतो तेव्हा काही ना काही टॉपिक्स निघतात. आता माझे मेन जे माझे मित्र आहेत जे माझ्यासोबत काम करतात वगैरे, आमच्यामध्ये वर्षभर चर्चा होतच असते. कामाला धरून सुद्धा होत असते, कामाच्या व्यतिरिक्त होत असते, कामामध्ये काय चेंजेस करायला पाहिजे ह्याबद्दल सुद्धा होत असते. यासाठी आधी तयारीही केली जाते. आता कसं असतं की बाबा आपण जशी प्रत्येक गोष्ट डिसाईड करतो तशीच प्रत्येक टायमाला वर्कआउट होत नाही. इव्हन चांगल्यातलं चांगलं झालेल्या कामामध्ये सुद्धा काही ना काही गोष्टी राहिलेल्या असतात ज्या आम्हाला माहिती असतात. समजलात काय? त्या फक्त दिसण्यात येत नाहीत लोकांच्या आणि म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आपण असं म्हणजे सांगायला गेलं तर असं भरपूर आहे. तर तसंच काही सर. तर आता विजय खातून सोबतचा एखादा किस्सा सांगा तुमचा की एकदम आठवणीचा आहे आणि एकदम फनी इन्सिडेंट झालेला आहे तर ते पण तुम्ही फनी सांगा. इन्सिडेंट्स आमचे खूप कमी आहेत. कारण कसं होतं की आमच्या म्हणजे विजय खातू हे आणि आमच्यामध्ये हा एज डिफरन्स होता. म्हणजे वडिलांच्या वयापेक्षा पण अधिक होते ते आम्हाला. तर फनी इन्सिडेंट्स असे आहेत, नाहीच एकदम असं नाही. परंतु त्यांच्यासोबतचे किस्से म्हणजे कसं की आता तसं बघितलं तर मी जवळजवळ जेवढा टाईम ते वर्कशॉपमध्ये असायचे तेवढा टाईम तर आम्ही असायचोच. त्यांच्या रेडियसमध्येच असायचो. तर त्यांचे असे म्हणजे इन्फायनाईट किस्से आहेत. म्हणजे असा कुठला असा किस्सा सांगायचा मी तर असं आहे. आणि कसं आहे की त्याला साक्षीदार आहेत खूप लोक. अनेक मंडळांमधले माणसं आहेत. म्हणजे जवळची माणसं आहेत. म्हणजे खूप जवळची लोकं आहेत. त्यांच्या पण माझ्या पण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत एक्सपिरियन्स केल्या आहेत किंवा त्यांच्यासोबत मी एक्सपिरियन्स केल्या आहेत. अशा खूप गोष्टी आहेत. अशा पर्टिक्युलर अशी कुठली गोष्ट अशी सांगायची नाही. पण आम्ही बरेचदा एकत्र आम्ही फिरलो आहे. मूव्हीजला गेलो आहे. जे मूव्हीज असतात त्यांना बघायला. बाहुबली म्हणजे एकमेव आम्ही मूव्हीला गेलोय. अच्छा. तसं आम्ही बाहुबली 2 जेव्हा आलेला ओके. तेव्हा त्या टायमाला आम्ही गेलेलो आहे. असं म्हणजे बरंच आहे. आम्ही फिरलो पण आहे बरेच ठिकाणी कामाच्या निमित्ताने आणि असंच सुद्धा सीझन झाल्यानंतर असे भरपूर किस्से आहेत त्यांच्या बाबतीत. तर नॉर्मली खातू सरांसोबत तुम्ही एवढं काम केलंय तर त्यांचा डिसिप्लिन कसं होतं आणि काम करायची जी पद्धत होती म्हणजे ऑन टाइम डिलिव्हरी देन ॲनाटॉमी फोकस अँड हे सगळं तुम्ही त्या वर्कशॉपमध्ये शिकलेत. हां. तर त्यासोबत थोडंसं आम्हाला डिसिप्लिन कसं होतं की ॲक्च्युअली कसं आहे की त्या टायमापासून ते ह्या टायमापर्यंत बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ह्या कामामध्ये चेंज झालेल्या आहेत. म्हणजे लोकांच्या डिमांड्स चेंज झालेल्या आहेत आणि बाकी काम तर सेम आहे. आमच्याकडे आम्ही जे काम फॉलो करायचं म्हणजे असं नाही बोलू शकत की बाबा आम्ही करतो हे जे ते करत आले तेच आम्ही फॉलो करत आलो. त्यांच्या इतपत नाही पण कुठेतरी बाबा असं की बाबा हां आम्ही तिकडे शिकलेलो आहोत किंवा बाबा आम्हाला तिकडचा एक्सपिरियन्स आहे. तर त्याला साजेसं जेवढं आम्ही काम करू शकतो तेवढं करायचा प्रयत्न आपला नेहमी राहिलेला आहे. म्हणजे जेवढं आम्हाला करता येईल तेवढं आम्ही डेफिनेटली करत आलेलो आहे. त्यांच्या इतकी डिसिप्लिन अजून नाही, क्लिअर सांगतो.
अजून नाही, कारण त्याला वेळ लागतो. आणि कारण मी त्यांच्याकडे आलोच अशा टायमाला होतो, की तोपर्यंत त्यांनी अनेक मार्व्हल्स तुम्ही बोलता जसं तसं घडवून झालेलं आहे. आणि उरलं सुरलं जे होतं ते आमच्या नशिबाला आलेलं. आणि त्या दरम्यान ज्या काही आम्ही गोष्टी बघितल्या आहेत, शिकलोय, हळूहळू आम्ही पण इम्प्लिमेंट करू. म्हणजे जे शिकलोय तेच, असं बाकी इतर तर असं काही आहे नाही. कामाच्या व्यतिरिक्त तर दुसऱ्या कुठल्या गोष्टी आम्ही विचार केला नाही कधी. तर जे डिसिप्लिन आहे ते तुम्हाला क्लिअर सांगतो, अजून यायला थोडा वेळ लागेल. कारण शेवटी माझी पण ही सुरुवात आहे. तर लगेचच सगळ्या गोष्टी एकत्र जसं होणं तितकंसं पॉसिबल नाही, कारण हे टाईम बाउंडेड काम आहे, एका वेळेपुरतं काम आहे. आणि ह्याला जे आहे की एका पॉईंट नंतर काम पिकअप पकडतं. एका पॉईंटपर्यंत फक्त स्टार्टअपच चालू असतो. एक गाडी म्हणजे आपण बोलतो ना, एक धक्का मारायचं चालू असतं. एका टायमानंतर पिकअप घेते. त्याच्यानंतर मग एक पॉईंट असा येतो की ज्या टायमाला डिसिप्लिन वगैरे राहत नाही कामामध्ये, मग ते काम आपलं आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येक जण आपापली ड्युटी निभावत असतो. प्रत्येक जण आपापलं काम करत असतो. ज्याला जे काम दिलेलं असतं त्याच्यामध्ये ती लोक एवढी रमलेली असतात की त्यांना कुठल्या गोष्टीचं नंतर भान नसतं, शुद्ध नसते. तर अशा भरपूर गोष्टी आहेत अजून. तर दादा 3 वर्ष झाली तुमच्या ऑन्टरप्रिनर जर्नीला, 3 वर्ष झाली कलागंध आर्ट्सला. तर वर्षांदर वर्ष एक ग्रोथ दिसलेला आहे सगळ्यांना, आणि तुम्हाला पण एक ग्रोथ दिसलेला आहे. तर व्हॉट इज युअर विजन फॉर नेक्स्ट इयर? के या वर्षी फॉर एक्झाम्पल तुम्ही 100 गणपत्या केल्यात, तर नेक्स्ट इयर तुम्हाला काउंट स्टॅग्नंट ठेवायचं आहे, थोडासा फार वाढवायचं आहे? कारण सगळ्यांना खात्री आहे की तुम्हाला एन्क्वायरीज खूप येतात, बट तुम्ही वर्कलोड प्रमाणे त्यांना नाही सांगतात. तर नेक्स्ट इयरची तुमची प्लॅनिंग काय आहे, की टीम वाढवावी, क्वांटिटी पण वाढवावी, की 100च करूया बट क्वालिटी करूया? नाही, आम्ही क्वांटिटी स्टॅग्नंटच राहते आमची. तसं तर कसं आहे की थोडंसं मागे पुढे होतं कधी ना कधी, ते आमच्यावर डिपेंड असतं. आता नेक्स्ट इयरची प्लॅनिंग कशी असते की नंबर ऑफ डेज जे असतात, जे अवेलेबल असतात आम्हाला, कारण कितीही झालं तरी आम्हाला एका पर्टिक्युलर टाइमला जागा अलॉट होते. बरोबर. जागा जी अलॉट होते ना, तिचा जो टाइम स्लॉट आहे तो सिमिलर आहे प्रत्येक वर्षाला. परंतु गणेश चतुर्थी जी येते ना, ती मागे पुढे होत असते. आता यंदाला तर नेक्स्ट इयरला जे आहे 2025ला ही डायरेक्ट 27 ऑगस्टला आहे. तर त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्हाला कामाचे जे आहे ती प्लॅनिंग करावी लागते. कारण कसं आहे, आपल्या इथून जे आहे 1 महिना आधीपासून गणपती जायला चालू होतात. तर जसे गणपती जायला चालू होतात ना, तुम्ही स्पेशल कामं वगैरे करू शकत नाही. कारण शेवटी मग सगळं जे काम असतं, जेवढं काही हातात घेतलेलं काम असतं, हे काम पूर्णतः त्या गणपतींना पूर्ण करण्यामागे, परत त्याच्यानंतर डेट वाईज जी कामं असतात ती कामं करण्यामागे पूर्ण हा वेळ निघून जातो. तर जसं गणपतीसाठी जो टाइम स्पॅन आहे, अवेलेबल टाइम स्पॅन आहे, त्याच्या आधी आम्हाला जागा अलॉट होत नाही. कारण ह्या सगळ्या जागेच्या प्रोसिजर्स असतात, सगळं असतं. त्याला लागणारा टाइम हा जो दरवर्षी असतो तो सिमिलरच राहतो. पण हे जे गणपतीचा जो यायचा वगैरे टाइम आहे, हा आता नेक्स्ट इयरला अजून कमी आहे. जवळजवळ महिना कमी होणार. म्हणजे जसं आता 10 दिवस जर तुम्ही बघितलात की जर कमी झाले गणपतीचे, यंदाच्या 7 तारखेच्या, तर हे 27 आहे. 10 दिवस तर आमच्यासाठी ते 20 दिवस पकडून चाला. बरोबर. कारण तो जो स्पॅन असतो, तो जो टाइम इंटरव्हल असतो, त्याच्यामध्ये डबल काम चालतं, दिवस रात्र काम चालतं. तर तसं ते कॅल्क्युलेशन आहे. तर त्याला धरून परत त्याच्यानंतर मग एक कामाचा एक टाईप आहे की बाबा एक असं काम, काही म्हणजे कसं असतं, काही काम असं असतं की जे लगेच होतं, ज्याच्यामध्ये अशी स्पेसिफिकली कोणी लक्ष देण्याची गरज नसते. ते आपोआप म्हणजे जे रुटीन जे कामं चालतात त्याच्यामध्ये ती होऊन जातात. आणि काही कामं असतात ही स्पेशल असतात, त्याच्यामध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हा एखाद्या एक्सपर्टीजचं त्याच्यामध्ये लक्ष घालणं, मग त्याच्यानंतर मग त्याचा फॉलोअप घेणं, शेवटपर्यंत ते पेंटिंग होऊन रेडी होईपर्यंत लक्ष देण्यासारखी पण भरपूर कामं असतात. तर ती कामं आम्ही एक लिमिट करू आणि त्याच्यानुसारच जे काय असेल, जे इयरचं प्लॅनिंग असेल ते त्या पद्धतीने चालेल. दादा एक मुद्दा आलेला, खूप डेलिकेट मुद्दा होता, पीओपी बॅनचा एक मुद्दा आलेला. तर पीओपी बॅनचा रिझन दिलेलं की बाबा पोल्युशन होतात आणि डिझॉल्व्ह नाही होत पीओपी. तर यामुळे कसं आहेत, वॉटर स्पीशीज जे आहेत, जे माशा आहेत, आणि हे सगळे म्हणजे कमी होत जाणार. तर त्या हिशोबाने पीओपी बॅनचा एक मुद्दा आलेला. तर तो आता कुठे ना कुठे सरकारने ते सपोर्ट केलेलं आहे आणि ते चालू आहे आता. तर इन फ्युचर हा मुद्दा आला की बाबा पीओपी बॅन,
तर काय होणार? नाही, पीओपी बॅन कसं आहे हा डेलिकेट टॉपिक आहे आणि ह्याच्यावर कसं आहे टेक्निकल नॉलेज जे आहे हे गव्हर्नमेंटकडे जेव्हा हे नॉलेज पुरवलं जातं तेव्हा हे एका अशा लोकांकडून पुरवलं जातं की ज्यांना ह्या गोष्टीचं तेवढं सिरियसनेस असेल नसेल हे आम्हाला माहीत नाही, पहिली गोष्ट म्हणजे. आणि कसं आहे की पीओपी बॅनमध्ये सगळ्यात पहिलं रिझन जे आहे ते पोल्युशन नाही आहे. पोल्युशन हे सेकंडरी आहे. सगळ्यात पहिला विषय तो आहे डिझॉल्विंगचा, जी विघटनाचा जे आपण म्हणतो मुद्दा तो आहे. जर विघटनाच्या मुद्द्यावर जर समजा आपण काम केलं तर पीओपी बॅन कदाचित होणारही नाही. हे पण ह्याच्याबद्दल पण काही मेजर्स आहेत जे आपण घेऊ शकतो. जर समजा एखादी गव्हर्नमेंट बॉडी जर समजा एखादी टीम अलॉट करते की बाबा एखादी टीम अशी बनवते जी ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करेल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. काय होतं की ही चर्चा जी होते ही ग्राउंड लेवलला होत नाही, ही वर चर्चा होते ज्याच्यामध्ये काय सगळे इन्व्हॉल्ड नसतात. तर जेव्हा ह्याच्यामध्ये सगळे इन्व्हॉल्ड असतील आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा जे रूट आहे आपण बोलतो जे मूळ असतं ना, हे जेव्हा मूळ लोकांना कळेल तेव्हा हा जो म्हणजे कॉन्ट्रोवर्सी जी आहे हिच्यावरती डेफिनेटली तोडगा निघू शकतो. परंतु त्यासाठी सगळ्यांनीच तेवढे पॉसिबल प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे मंडळांनीही करणं गरजेचं आहे, मूर्तिकारांनीही करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे मूर्तिकारांमध्ये युनिटी असणं खूप जास्त गरजेचं आहे की बाबा जेव्हा ही अशी वेळ येते त्या टायमाला हे कसं आहे की हे शेवटी उपजीविका आहे तुमची. कसं आहे की तुमचं पोट चालतं ह्याच्यावरती, तुमचं बिझनेस पण आहे, गणपती आहे, आर्ट फॉर्म आहे, सगळं आहे, पण ह्याच्यावरती शेवटी तुमचं पोट पण आहे. तर जेव्हा तुमच्या पोटावर गदा येईल तेव्हा तुम्ही एकत्र येणं खूप जास्त गरजेचं आहे. इवन मी स्वतःपासून पण म्हणलात तरी चालेल की बाबा सुरुवात जेव्हा आपण स्वतःपासून करू तेव्हा त्या गोष्टींची सुरुवात होते. तर सगळ्यांनी एकत्र येणं ह्या पॉईंटला घेऊन खूप जास्त गरजेचं आहे. तर ह्याच्यावरती डेफिनेटली मला वाटतं की बाबा तोडगा निघू शकेल. काही ना काहीतरी त्याच्यावरती डेफिनेटली आपल्याला उत्तरं मिळतील किंवा सपोर्ट होईल काही ना काही. तुम्ही म्हणताय की विसर्जन म्हणजे एक चांगल्या पद्धतीने जर सिस्टमॅटिक वेनी केला तर पीओपी बॅन नाही होणार कदाचित. पोल्युशन कसं आहे, पोल्युशन हे जे गणपतीमुळे काय पोल्युशन होतंय का? अजिबात नाही. मी तर नाहीच म्हणणार. बरोबर तुम्हाला गणपतीला पोल्युशन दिसतं, होळीला पोल्युशन दिसतं, दिवाळीला पोल्युशन दिसतं, नाही आपल्याच सणांना पोल्युशन का? शेवटी कसं आहे की माणसांना आज तुम्ही बघितलात तर आता जर मी एक टर्म वापरला, जर समजा की फायनान्शियल उलाढाल असते म्हणजे जी रोलिंग असते गणपतीमुळे होणारी, ह्याच्यामध्ये गणपतीमध्ये जी उलाढाल होते, रोलिंग होते, त्याच्या नावाखाली हा बाजार मांडला अशी बोलणारी सुद्धा लोक आहेत. समजलात काय? पण कसं आहे की जो बोलतो ना त्याला सगळ्या गोष्टी दिसत नसतात. इवन आज मी जरी बोललो तरी मला सगळ्या गोष्टी कदाचित माहीतही नसतील. तर ह्याच्या नावाखाली हे सगळं चालू आहे असं म्हणणारी पण बरीच लोक आहेत. परत त्याच्यानंतर मग ह्या गोष्टीचं जे मी तुम्हाला बोललो कॉज जाणणारे, मूळ जाणणारी लोक पण आहेत. खूप जास्त लोक डिपेंड आहेत ह्या सणावर. मी एकदा दिलेला इंटरव्ह्यू याच्यावरती, तर चहावाल्यापासून ते पाण्याची बॉटल विकणाऱ्यापर्यंत ह्या सगळ्यांचं आपण बोलतो ना की खूप जणांचे पोट चालतात, खूप जणांचं पोट चालतं याच्यावरती. आता हे चहा आणि बॉटलचं हे मी खूप बेसिक उदाहरण दिलं, पण हे जे कामं करतात लोक, आज तुम्हाला सांगतो की मुंबईतले कितीतरी आर्टिस्ट कामं करतात गणपतीसाठी. कितीतरी लोकांचा मेन सोर्स गणपती आहे. म्हणजे पूर्ण फॅमिलीला चालवण्याचे असे बरेच मूर्तिकार आहेत, पारंपरिक मूर्तिकार आहेत, वडिलोपार्जित ज्यांची कामं आहेत. म्हणजे खूप आहे त्याच्यावरती असं बघायला गेलात तर. मग तुम्ही एक गणपती बघितलात तर मग सगळं एकत्र एक हेच बघा, त्याच्यामध्ये तुम्ही कुठला मग क्लासिफिकेशन आणू नका की बाबा गिरगावचे मूर्तिकार, मुंबईतले मूर्तिकार, इकडचे मूर्तिकार, तिकडचे मूर्तिकार, असं क्लासिफिकेशन नाही. मग हे होल एक उत्सव पडतो. जेव्हा आपण उत्सवावर बोलतो तेव्हा मग त्याच्यामध्ये सगळीच घटकं येतात, सगळेच क्लासेस येतात. आणि तसं बघायला गेलात तर मग हा उत्सव चालू ठेवणं हे प्रथम आपलं काम. ह्याच्यावर कुठली गदा येऊ नये ह्यासाठी प्रत्येकाने पावलं उचलणं खूप जास्त गरजेचं आहे. मग कोण उद्या बोलेल की नाही मला काय प्रॉब्लेम होत नाही, मी काय जाणार नाही, मी काय करणार नाही, मग हे असं चालणार नाही. ह्याच्यामध्ये सगळ्यांनीच एकत्र असणं खूप जास्त गरजेचं आहे. मग ते भले पीओपीवाले असू देत किंवा कोणी इतर क्लास असला त्याच्यामध्ये तरी पण.
तर दादा तुम्ही 7 वर्ष विजय सर सोबत कामं केली 2010 ते 2017. तर त्यामधून आम्हाला असा किस्सा सांगा, एक चंदनवाडीचा किस्सा आणि एक चिंतामणीचा किस्सा, की जे कोणालाही माहिती नाही, म्हणजे नॉर्मल पब्लिकला माहिती नाही, द हिडन सिक्रेट ऑफ चिंतामणी आणि चंदनवाडी. तर चंदनवाडी आणि चिंतामणी बेसिकली हे 2 गणपती असे होते की हे म्हणजे त्यांचं एक खूप वेगळं लक्ष होतं त्यांच्या मागे. म्हणजे असं ह्याच्यामध्ये खूप लोक असे ऑफेंड पण होतील की बाबा असं व्हायचं सगळ्यांचं की बाबा फक्त हेच 2 गणपती करतात असं. पण शेवटी असतं एखाद्याच्या मागे काही फिलिंग्स असतात, काही अनुभव असतात हे ज्याचे त्याला येत असतात आणि हे ज्याचे त्यालाच माहिती असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आज विजय खातू झाले, आज दादांचं चिंतामणीवरचं असलेलं प्रेम झालं की बाबा त्यांच्या बाबतीत त्यांच्या मनात असलेली एक फिलिंग झाली. त्यांच्या ऑफिसच्या जवळचा गणपती, एरियातला गणपती, वेलिंग मास्तरांकडून डायरेक्ट त्यांच्याकडे आलेला गणपती. तर असे त्याच्या मागे एक भावना होती, त्यांची एक फिलिंग होती, म्हणजे जी तेच जास्त जाणू शकत असतील. मी फक्त सांगू शकतो किंवा बोलू शकतो, पण जी गोष्ट ज्याची त्याला कळते ती इतर कोणीही त्याचा फील घेऊ शकत नाही किंवा ती समजून घेऊ शकत नाही. तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जोपर्यंत त्यांना सॅटिस्फॅक्शन नसायचं तोपर्यंत ते तो गणपती सोडायचे नाहीत शेवटपर्यंत. म्हणजे त्याच्यात काहीही झालं तरी अमुक एक गोष्ट करायची राहिली आहे तर मग ती काही केल्याने ती करावीच लागणार. आम्ही जर कुठलं म्हणजे आम्ही तर खूप छोटा पार्ट होतो त्यामध्ये, पण हे सगळं व्हिज्युअलायझेशन वगैरे जे काही होतं हे प्रत्यक्ष त्यांचं होतं. प्रत्येक गणपती मागे वर्षानुवर्ष गणपती चांगले बनणं, परत त्याच्यानंतर 101 गणपती बनवणं. त्याच्यामध्ये 2011चं झालं, नंदीवरचा गणपती होता. तर नंदीवरच्या गणपतीचाच एक तुम्हाला किस्सा सांगतो की जोडताना वगैरेचं बऱ्याच गोष्टी होत्या. टेक्निकली तो गणपती बनवणं खूप डिफिकल्ट आहे आत्ताच्या घडीला. कारण कसं होतं, चारी नंदीच्या पायांवर तो गणपती बॅलन्स केलेला मोठा गणपती. असं पण नाही की बाबा आता जसं मध्ये एक रॉड टाकला त्याला सपोर्ट आहे तसं काय नाही, पूर्ण ओपन गणपती आहे चारी पायांमधून. टेक्निकल ज्या गोष्टी म्हणजे ह्या फील्डमधलं जेवढं डीप बोलतो ना आपण काम, ते काम त्या टायमाला झालेलं आहे त्यांच्या हयातीमध्ये. त्याच्यामधले डिटेल्स झाले, ते स्वतः पेंटिंग करायचे, ते स्वतः. तुम्ही जर फोटोज चेक केले त्या गणपतीचे तर त्या गणपतीचे झूम करून जर फोटोज पाहिलेत तुम्ही तर त्याच्या जी मान असते, मानेवर जे फोल्ड्स पडतात, क्रीस आपण बोलतो, त्याचं पेंटिंग बघा. नंदीच्या चादरीवरचं पेंटिंग बघा. नंदीचं स्वतःचं चेहऱ्याचं पेंटिंग झालं. तर त्याच्यानंतर मग गणपतीला धरून जर तुम्ही बघितलात तर गणपतीमध्ये छोटे छोटे गोष्टी होत्या ज्या शंकराच्या रिलेटेड त्यांनी केलेल्या. हातात नागाचं बाजूबंद झालं, म्हणजे अशा भरपूर अशा मायनर डिटेल्स होते जे ते. परत त्याच्यानंतर कमरेला बांधलेलं बिगुल झालं गणपतीच्या, असं म्हणजे गणपतीच्या कमरेचं बिगुल झालं. परत त्या नंदीच्या गळ्यातली घंटा, म्हणजे त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही पाहिजे. नेक्स्ट इयर ते गणपती बरेच कॉपी झाले पण तसा नाही झाला. सेम तसंच चिंतामणीचं व्हायचं. बसलेल्या गणपतींमध्ये तो एकमेव गणपती असायचा ज्याच्यामध्ये त्यांना फ्री हँड होता करायला. मंडळाचं लुकआउट नसायचं. मंडळाचं लुकआउट इन द सेन्स म्हणजे त्यांच्या पुढे काय बोलणार, दादांपुढे बोलणार तर काय बोलणार, ते देतील तसंच. आणि मग ते जोपर्यंत त्यांना समाधान वाटत नाही तोपर्यंत गणपतीवर काम हे सतत चालूच राहिलेलं आहे. आणि ह्याबद्दल नाही कधी मंडळाने कंप्लेन केलाय ना कधी इतर कोणीही, म्हणजे त्यांच्या पण वरिष्ठांनी नाही. प्रत्येक गोष्टीत फ्री हँड होता. त्यांना पाहिजे तसा गणपती बनवला जायचा. जोपर्यंत त्यांना वाटत नाही की आता गणपती ओके आहे, आदल्या दिवशीपर्यंत त्याच्यात काही ना काही त्यांच्यातर्फे ॲड केलं जायचं. असे बरेच गोष्टी असायच्या ज्या ते बारकाईने बघायचे एकदम त्यामध्ये. तर दादा आपण उत्सवाची गोष्ट करतो इकडे की 10 वर्षापूर्वीचा एक उत्सव होता तो वेगळा होता आणि आता जे उत्सव चालू आहे तो वेगळा आहे. तर फोकस शिफ्ट झालेला आहे, लोकांची जे विजन आहे ती पूर्ण चेंज झालेली आहे. तर ह्यावरती थोडंसं आपण बोलूया की काय डिफरन्स आहे. म्हणजे एक डेकेड पूर्वी म्हणजे 10 वर्षापूर्वी लोक गणपतीला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचे आणि आगमनाला कमी इम्पॉर्टन्स द्यायचे, पण आता उलट झालेलं आहे.
म्हणजे आगमन इज नॉट अन आगमन, आगमन इज अन इव्हेंट नाव. Basic. गणपतीला फोकस आहे असं नाही की फोकस नाही आहे, बट गणपतीला एवढा फोकस नाहीये. पीपल आर स्पेंडिंग मोर ऑन आगमन्स रादर दॅन स्पेंडिंग मोर ऑन गणपती. कसं आहे की आपण जे बोलतो ना, उत्सवाची एक सात्विकता होती, ती उत्सवातली सात्विकता आता नाही राहिलेली. कोणी ऑफेंड झालं तरी चालेल, काही हरकत नाही. पण ही गोष्ट जी आहे ही फॅक्ट आहे, ही सगळेच लोक ऍक्सेप्ट पण करतात. आणि ह्यात काही मंडळ अपवाद आहेत, समजलात काय? ह्यात काही मंडळ अपवाद आहेत आणि काही नाही आहेत. आता कसं झालं आहे की जो तो एक इमेज बनवायला जातो गणपतीला धरून, इमेज बनवायला जातो हा गणपतीला धरून. आज लोकांचं असं आहे की आमच्या एरियातले 2 गणपती आमच्या पुढे नाही गेले पाहिजेत, आमचाच गणपती पुढे असला पाहिजे, आमचाच गणपती एरियात आधी असला पाहिजे, जेणेकरून आम्ही त्याला जागा देणार नाही जायला वगैरे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रोसेसच्या शेवटीला गणपती हे होतो. आज आपण एखादी कुठली गोष्ट करतो तर ती गणपतीला धरून करतो, बाकी कशालाही नाही. पूर्वी असं नव्हतं. जनरेशन गॅप जो बोलतो ना, तो हा आहे. जेव्हा एक वरिष्ठ लोकांचा जेव्हा ग्रुप जेव्हा मंडळ चालवायचा, त्या टायमाला गोष्टी वेगळ्या होत्या आणि आता गोष्टी वेगळ्या आहेत. आता कसं झालं, आता सगळे यंगस्टर्स आहेत जे गणपती या मंडळांमध्ये आहेत, त्यांचे विजन्स वेगळे. काहींचे चांगले आहेत, काहींचे नाही आहेत. डेफिनेटली सांगतो, नाही आहेत. चांगले असे आहेत की बाबा जे आपल्या वयाची मुलं आहेत, ती लोक सोशली खूप ॲक्टिव्ह आहेत. काही मंडळ आपलं उत्सवाच्या 10 दिवस भंडारा ठेवतात, लोकांना जेवण ठेवतात, गोरगरिबांसाठी जेवण ठेवतात, चांगल्या गोष्टी करतात. काही वेगळ्या गोष्टी करतात, म्हणजे आपण बोलतो की कुठे कुठे गरज नसते, कुठे कुठे गरज नाहीये आगमन सोहळे त्यांना हे करायचे. आत्ता कसं झालंय, आत्ता जेव्हा गणपती लेट होतो, म्हणजे बेसिकली मी माझं एक एक्झाम्पल सांगतो आत्ताचं आणि 10 वर्षापूर्वीचं. जेव्हा मी या लाईनमध्ये होतो तर कसं होतं की लोक गणपती घ्यायची तारीख असायची वगैरे, एक नॉर्मल बँजो सांगितलेला असायचा आणि गणपती बनतो आहे, गणपती बनायला वेळ झालाय वगैरे. ओके, मंडळांना जेव्हा मिळालेले आहेत गणपती, सकाळी आलेले आहेत, संध्याकाळी गणपती घेऊन गेलेले आहेत. खेतवाडी 2री-3री गल्लीचं पण आहे त्याच्यामध्ये उदाहरण. बरेचदा म्हणजे असं झालेलं आहे, त्यांनी पण स्वतः काही कामं त्याच्यामध्ये ॲड ऑन वगैरे करून केलेली आहेत. त्या टाइम हा जनरेशन गॅप जो आहे ना, हा मॅटर करतो. त्या टायमाची लोक कशी होती, गणपतीला महत्त्व देणारी होती. आगमन सोहळा झाला मोठा आणि गणपती झाला छोटा, असं आपण बोलू शकतो. आणि बघा, मी हे पण ॲक्सेप्ट करतो की बाबा एखाद्याचे इच्छा असेल की बाबा तुमचे काही प्लॅनिंग्स असतील, डेफिनेटली काही हरकत नाही. पण कुठेतरी त्याच्यामध्ये गणपती मिस आऊट नको व्हायला. परत त्याच्यानंतर मग आज तुम्हाला सांगतो, मुंबईतून जेव्हा जेव्हा गणपती निघतात, आज मूर्तिकारांचा मेजर जो टचअप निघतो गणपती मंडपात गेल्यानंतर, हा कॉन्फिटीचा निघतो. हा कॉन्फिटीचा निघतो. कॉन्फिटी ह्याच्या आधी होतं का? नव्हतं. आज मला काय कळत नाही, कॉन्फिटी हा मूर्तिकारांसाठी बेसिकली कचरा असं आहे, हा कचराच आहे. तुम्ही हे क्षणासाठी उडवता. गणपती आज ज्या टायमाला मंडपामध्ये रेडी होतात, हे मुंबईमध्ये जे वातावरण आहे हे गणपती बनवण्यासाठी तेवढं अनुकूल नाही. कारण ह्यामध्ये आपल्या इथे ह्युमिड क्लायमेट असतं, पावसाळी जो कालावधी असतो याच्यामध्ये गणपती सुखत नाहीत. गणपतीवरती गणपती न्यायच्या आदल्या दिवशीपर्यंत काम चालू असतं. बरोबर. आदल्या दिवशीचं काम चालू असतं, काही गणपतींवर तर त्या दिवशी सुद्धा काम चालू असतं. आता ह्याच्यासाठी खूप जण बोलतील पण की बाबा मग आधीच करायचं ना, हेच करायचं ना. सगळं मान्य आहे आम्हाला, आम्हाला काय माहिती नाही असं नाही. परंतु ह्याच्यामध्ये काय आहे, जेव्हा एखादं मंडळ गणपतीवर कॉन्फिटी उडवतं, मैदानाच्या बाहेर झालं, वर्कशॉपच्या बाहेर झालं, ती कॉन्फिटी स्टिक होते. बेसिक कसं असतं, जे काम कारखान्यात होतं, जे पेंटिंग वगैरे होतं, हे तिथे जागेवर जाऊन होत नाही, तर मॅचिंग वगैरे. तर कुठेतरी ते पण गोष्टी आहेत, ह्या लिमिट केल्या पाहिजेत. आता मी प्रामुख्याने माझ्याकडच्या 2-3 मंडळांचं तुम्हाला एक्झाम्पल सांगेन जे नाही उडवत कॉन्फिटी. चंदनवाडी बघा, नाही उडवत कॉन्फिटी, नाही उडवत. कारखान्याच्या बाहेर नाही उडवत कॉन्फिटी. कितीतरी मंडळं आहेत, अजून 2-3 मंडळं आहेत, नाही उडवत कॉन्फिटी. मी सांगितलेलंच आहे स्ट्रिक्टली, नाही उडवायचं. ज्यांना पटतं ते नाही उडवत, ज्यांना पटत नाही ते उडवतात, खराब करून घेतात. मी टचअप काढत नाही कॉन्फिटीचे.
मी काढणार नाही. मी तुम्ही सांगितलेलं आहे. एकतर थोडंफार असेल तर आम्ही पण अंडरस्टँड करतो. मी एकदा कॉन्फिडन्समुळे अख्खा गणपती रंगवलेला आहे परत यावर्षी 2022ला मंडपात जाऊन धारावीचा सुख करता. कॉन्फिटीमुळे हे जे कलरवाले कॉन्फिटी उडतात ना, पूर्ण गणपती रंगवलाय 2022 मंडपात जाऊन जवळजवळ पूर्ण पेंटिंग करावी जवळजवळ. तर त्या किस्सा झाला, तो इन्सिडेंट झाला, नंतर तुम्ही नंतर मी ते, कारण काय हेच रिझल्ट मंडपात पण मिळत नाही ना, तो प्रॉब्लेम मंडळांसाठी सुद्धा आहे. शेवटी कसं आहे की आज त्यांना पण वाटत असेल की बाबा एखादी मूर्ती आमच्या आम्हाला अशीच दिसली पाहिजे वगैरे, जी कारखान्यात जशी दिसते तशी मंडपात दिसत नाही ना, पण प्रॉब्लेम होतो. हे एक कसं आहे की अंडरस्टँडिंगवर आहेत सगळ्या गोष्टी. असं आहे की बाबा मी एखाद्या मंडळाला सांगितल्यानंतर त्या मंडळातले एक ग्रुप ऐकतो सुद्धा, दुसऱ्या ग्रुपला त्या ग्रुपमुळे ऐकायचं नसतं. हे पण खूप गोष्टी होतात मंडळामधले, जे आपसमधले जे आपसातले जे कॉन्फ्लिक्ट्स आहेत, या कॉन्फ्लिक्टचा परिणाम सुद्धा बरेचदा मूर्त्यांवर होत आलेला आहे. की बाबा ह्या ग्रुपला ही गोष्ट हवी आहे म्हणून तो ग्रुप ती गोष्ट करू देत नाही, आणि ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये सेंट्रलाइज होतो तो गणपती होतो. ही सॅड गोष्ट आहे, ही सॅड म्हणजे ऍक्च्युली नाही व्हायला पाहिजे. परंतु त्या जे लोक समजून घेतील, जे लोक, आता काही मंडळ असे आहेत ज्यांच्या मंडळांमध्ये फक्त कोणा एकाचीच कमांड चालते, चांगल्या नोटवर, चुकीच्या नाही, चांगल्या नोटवर चालते की बाबा जे योग्य आहे तेच हा माणूस आपल्याला करायला देत, त्या माणसापुढे कोणी बोलत नाही. बरेच मंडळ आहेत अशी. कुंभारवाड्याचा महाराजा झालं, परत त्याच्यानंतर माझा मित्र आहे अंधेरीचा विघ्नहर्ता सिद्धेश साचे, तसं ते पण असं चांगल्या गोष्टींसाठी, असं काय नाही, गणपतीला धरून पॉझिटिव्ह, गणपतीला धरून जोगेश्वरीचा राजा झालं, त्यांच्यामध्ये पण आहेत 2-3 जण आहेत जे अशी चांगल्या नोटवर चालतात. म्हणजे असे खूप मंडळ आहेत ज्यांची मी नावं नाही घेऊ शकत आता सगळ्यांचीच, अशी बरीच मंडळं आहेत जी बाबा खूप चांगल्या गोष्टी होण्यासाठी, खूप चांगल्या गोष्टी घडण्यासाठी झटत असतात, प्रयत्न करत असतात, आणि त्यांना तसे रिझल्ट त्या टायमाला भेटलेले आहेत, असं आहे. आणि दादा, उंचीचा प्रसंग आता खूप वाढलेला आहे. जसं उत्सव तुम्ही आता म्हणाले की बाबा आगमन मोठा झाला आणि गणपती कुठे ना कुठे छोटा झाला. आणि एक दुसरी आणि महत्वाची गोष्ट आहे की लोक आता फार कॉम्पिटिशन मध्ये उतरलेत आणि सगळ्यांना उंची पाहिजे, की माझा गणपती 30 फुटाचा असावा, की माझा गणपती 25 फुटाचा असावा. तर ह्यावर तुमचं काय कमेंट आहे की इज इट राईट की बाबा 30-35 फुटाचा गणपती करावा, बट तुमच्याकडे मॅनेजमेंटसाठी मॅनपॉवर पण तेवढी पाहिजे. आता विषय कसा आहे की इकडे उंचीचा, चला आज हे बघा, तुम्ही एक आर्टिस्टिकली बघितलात तर आता सगळ्यात जास्त उंच मूर्ती कुणाल दादा करतो, तर ती मूर्ती एक आर्ट फॉर्म म्हणून खूप चांगला आहे, त्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने दादाने आतापर्यंत काम केलेले आहेत, बघायला चांगली वाटते वगैरे, सगळं चांगलं आहे. पण आपल्या इथे ज्या कंडिशन्स आहेत त्या ह्या सगळ्या गोष्टींना सुटेबल नाहीत. ह्या गोष्टी आपण एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. जसं विसर्जन झालं, परत त्याच्यानंतर मग त्याचं हँडलिंग खूप डिफिकल्ट आहे. पहिली गोष्ट म्हणजे जेवढी मोठी मूर्ती तेवढं तिला हँडल करणं खूप जास्त डिफिकल्ट आहे. आज उभ्या मूर्त्या सुद्धा हँडल करणं काही मंडळांना जमत नाही. म्हणजे खूप जण त्याला अपवाद आहेत आणि खूप जण ते नाही करू शकत, असं आहे. काही मंडळं एकदम एक्सपर्टीज आहेत त्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आणि काही नाही आहेत, करायला जातात परंतु कुठेतरी एक्सपिरियन्स नसतो, मग प्रॉब्लेम होतो. म्हणजे अशा पण गोष्टी आहेत. हाईटचं लिमिटेशन असावं, थोडंफार तरी असावं. आणि किती असावं तुमच्या हिशोबाने? माझ्या हिशोबाने बघा, आता जर मी जर एक हाईट सांगितली तर सगळे म्हणतील की बाबा तुम्ही त्या हाईटमध्ये काम करता त्यामुळे तुम्हाला ती हाईट सुटेबल आहे. तर तसं नाही. ज्या आपल्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जे योग्य आहे त्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करावे. अजून काय, तो उंचीचा जो प्रसंग येतो दादा, की मॅनेजमेंट आणि मॅनपॉवर पण तुमच्याकडे असायला पाहिजे. कारण कसं आहे की आता फॉर एक्झाम्पल मी वार्ता करतो गणेश गल्लीची, तर गणेश गल्ली इतक्या वर्षापासून ते 22 फूट वरच आहे आणि त्यासाठी त्यांचा स्लोगन आहे की भाई 22 फूट वाले की जय. आणि त्यांची आता परंपराच आहे ना. म्हणजे त्यांचं कसं आहे की
मुळात हा उंच मूर्तीचा पायंडाच रचला गणेश गल्लीने, समजलात काय. जेव्हा वेलिंग मास्तर यांनी त्यांच्यासाठी मूर्ती बनवली, ती एक 22 फुटाची मूर्ती त्या टायमाला बनवली, तर तसं ते 22 फूट. तर मग ती त्या टायमाला कदाचित त्यांनी 23 फूट बनवली असती, 24 फूट बनवली असती, तर आज त्यांचं तसं असतं. म्हणजे ती एक गोष्ट असते, ती म्हणजे आपण म्हणतो पायानीर असते एखाद्या एका गोष्टीचं. जसं आता आपण कोलगेट बोलतो, उद्या कोणी पण Toothpaste. टूथपेस्टच आहे माणसं. म्हणजे उद्या तुमच्याकडे पेप्सोडाईन असेल, कुठचं पण असेल, तरी मागताना तुम्ही विचारणार कोलगेटच आहे ना. तर ते त्या पद्धतीतला विषय आहे तो. आणि ते कसं आहे की जसं ते 22 फूट पकडून चालतात, ते लोक त्याच्यावरती हाईट जात बरोबर नाहीत. आहे. येस. ते त्यांचे लिमिटेशन्स आहेत जे त्यांना माहिती आहेत, जे त्याच्या पुढे ती लोक जात नाहीत. समजलात काय. तर ते तसं प्रत्येक मंडळाचं आहे. मंडळांचं बरीच मंडळ आहेत जी हाईट कन्सिस्टंट ठेवतात. बरोबर आहे. समजलात का. ते लोक नाही हाईटमध्ये छेडछाड करत, कारण त्यांच्याकडे हाईट बॅरियर्स आहेत. परत त्याच्यानंतर काही लिमिटेशन्स आहेत, वायर्स आहेत. असं आहे. म्हणजे बाहेर जातात, गणपती मंडपाच्या बाहेर जाताना अमुक अमुक गोष्ट अडते नडते, तर त्यांचे लिमिटेशन्स आहेत बऱ्याच जणांचे. काही जणांचे नाही आहेत, त्यामुळे वाढवतात हाईट वगैरे. काही जणांचे आहेत, तर मग ते नाही काय करू शकत. कारण कुठे कुठे शेवटी बांधकाम असतं केलेलं, कुठे कुठे वायर्स असतात, हाय टेन्शन वायर्स असतात, तर त्या पण सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. बरीच मंडळ, पण मी तर म्हणतो 90% मंडळ आहेत जे हाईटमध्ये छेडछाड नाही करत आणि ज्यांची करण्याची पण इच्छा नाही आहे. असं आहे. आणि दादा यावर्षी परळ वर्कशॉपमध्ये आम्ही बघितलं की बरेच नवीन मूर्तिकार आम्हाला दिसायला म्हणजे बघायला भेटले. तर नवीन मूर्तिकारांना पण एक ड्रीम असतं की बाबा परळ वर्कशॉपनी आमचा गणपती निघावा. आणि कधी कधी असा प्रसंग येतो की त्यांच्याकडे गणपती 2च असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी कुठल्या मूर्तिकारांना असं नाही बोलत की बाबा तू छोटा आहे 2च गणपती करतो, बट एक असं परळ वर्कशॉपचं एक ग्रॅव्हिटी बनली आहे की बाबा परळ वर्कशॉपनी आपला गणपती निघावा. तर तुम्ही यावर्षी खूप नवीन मूर्तिकारांना संधी दिली तुमच्या वर्कशॉपमध्ये, तर तुमचा काय एक्सपिरियन्स होता? नाही, नवीन म्हणजे असं सगळेच नवीन नव्हते माझ्याकडे. म्हणजे जे माझे लास्ट इयरचे होते तेच ते निलेश विदाटे, ते तर तो तर करतो गणपती बरेचदा. पोहे करतात, त्यांच्या तर फॅमिली आहे पूर्ण, म्हणजे आजोबांपासून चालत आलेले आहे त्यांच्या. परत त्याच्यानंतर मग सिद्धेश गजमल, मुकेश वालवलकर, हे मला वाटतं आधी गणपती करत होते. परत त्याच्यानंतर हे मयेकर होते, बरोबर. त्यांचं पण नवीन मूर्तिकारांचा विषय प्रॉब्लेम नाही. मूर्तिकार नवीन तयार होणं खूप गरजेचं आहे. कारण कसं आहे, कुठलाच एखादा मूर्तिकार किंवा कुठला एखादा ग्रुप ऑफ मूर्तिकार हा मुंबईतल्या, आज जेव्हा आपण मुंबईत राहतो आपण, तर मुंबईतल्या ज्या गणेशोत्सवाला लागणाऱ्या मूर्त्या आहेत त्यासाठी कुठलाही एखादा मूर्तिकार त्याला पुरेसा पडणार नाही. नवीन मूर्तिकार येत आहेत बघा, आम्ही पण तसेच आलो. आम्ही पण कधीतरी नवीनच होतो, तसं आहे ना. तर मग ते नवीन तयार होत असेल तर त्याला काय प्रॉब्लेम नाही. एक्सपिरियन्स खूप जास्त मॅटर करतो जेव्हा मोठ्या गणपतींचं काम येतं. कारण मी स्वतः पाहिलेल्या आहेत खूप साऱ्या गोष्टी. आज आम्ही एवढं सगळं असून सुद्धा आम्हाला प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. तर डेफिनेटली की जेव्हा एखादी तयारी नसते तर त्याला किती प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील. आणि खूप गोष्टी आहेत. कारखाना करायचा म्हटलं तर, गणपती करायचे म्हटलं तर, असं आपण आज झोपेतून उठलो आणि उद्या केलं तर तसं नाही. त्यासाठी खूप गोष्टी लागतात, मेहनत घ्यावी लागते. तसंही आपण बोलतो ना चिकाटी लागते. आणि ह्या कामामध्ये एकतर ॲक्च्युअली तुम्हाला खूप जास्त आवड पाहिजे, तर ते काम आपण आवडीने करू. कारण ते कसं आहे, एंड ऑफ द डे हे जबाबदारीचं काम आहे. ह्याला एका गणेश चतुर्थी पुढे ढकलता येत नाही. बाकी जशी गव्हर्नमेंटची कामं मागे पुढे होतात तसं हे नाही होत. ह्याला टाईम, खूप जास्त पॉवर आहे ह्याच्यामध्ये टाईमचा. तर खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, लक्ष देऊन करणं गरजेचं आहे. नवीन मूर्तिकारांना संधी तर देणं, म्हणजे मी तर असा कोण नाही त्यांना संधी द्यायला, पण जे जे कोणी येतात ते काय फक्त नीट करावं त्यांनी, बाकी असं काय प्रॉब्लेम नाही आहे. आता गोष्ट करूया महागणपतीची, काळा चौकीचा महागणपती. ह्या वर्षीचा काळा चौकीचा महागणपती एवढं चांगलं झालं आणि त्यांचं आगमन पण, म्हणजे इतके वर्ष मी पण बघतोय गणेशोत्सव फॉलो करतोय, इतके वर्ष मी पण बघतोय, पण ह्या वर्षीचं त्यांचं जे आगमन होतं, म्हणजे त्यांचं आगमन फेमस आहे पारंपरिक आगमन म्हणून. म्हणजे सगळे पारंपरिक गोष्ट ते लोक करतात. तर ह्या वर्षी मूर्ती पण एवढी सुंदर आणि सुबक मूर्ती वर्कशॉप मधून जी निघाली, आणि
सगळ्यांना आवडली आणि त्यांचं आगमन थोडंसं लवकर झालं यावेळी, डेट वाईज, टाइम वाईज, डेट वाईज थोडंसं लवकर झालं, तरी पण फुल जॅमपॅक क्राऊड होतं काळा चौकीचा गणपतीचं आगमन जेव्हा झालं. तर त्या मूर्ती तुम्ही घडवल्या, तर काळा चौकीचं मूर्ती इज अ ट्रिकी थिंग, बिकॉज त्यांचा स्पेसचा इश्यू आहे आणि ते प्रॉपर मेजरमेंटनीच गणपती तो जातो आणि बाहेर येतो. तर तो गणपती बनवायला म्हणजे इतकं प्रिसाईज त्याची जे सायझिंग असते ते कसं तुम्ही करता? नाही, कसं आहे की त्याची जी सायझेस आहेत ते आता मी गेली बरीच वर्ष त्या मंडळासाठी मी काम करत आलेलो आहे. आणि ज्या ज्या टायमाला त्यांनी मोठा गणपती बनवला, उभा गणपती बनवला मेन म्हणजे, तर त्या टायमापासून मी त्या गणपतीवर काम केलेलं आहे. तर कसं आहे की एखादी गोष्ट आपल्याला बाय हार्ट होऊन जाते, एखादी गोष्ट आपल्याला ऑलरेडी समजून जाते प्रॅक्टिसमुळे किंवा ती सतत केल्यामुळे, आणि त्यातलंच ते एक आहे. आणि बाप्पाची कृपा आपल्यावर खूप चांगल्या प्रकारे असल्यामुळे आपण त्या गोष्टी खूप म्हणजे सहज एक बाय फ्लूक आपण ते करून जातो. तर त्यातली ती गोष्ट आहे. असं दादा, तुम्ही खातू सरांसोबत जेव्हा काम करत होते आणि जेव्हा मंडळ यायचे ऑर्डर द्यायला, तर तेव्हा आणि आता जेव्हा मंडळ ऑर्डर द्यायला येतात, तर त्यामध्ये काय डिफरन्स आलाय? म्हणजे आता डिफरन्स असा आला आहे की लोकांना पहिलं कसं होतं की लोकांचे बजेट पण कमी होते. लोकांचे बजेट कमी होते डेफिनेटली. जसे वर्ष पुढे पुढे जातात तसं आपले जसे इकॉनॉमीमध्ये चेंजेस होतात तसेच प्रत्येक गोष्टीचे चेंजेस होत राहतात. Correct. आता जर आमचं रॉ मटेरियलचं जर समजा कॉस्टिंग वाढलं तर डेफिनेटली हा सगळ्यांनाच बेअर करायचा आहे. मंडळाला सुद्धा बेअर करायचं आहे, आम्हाला सुद्धा बेअर करायचं आहे. तर ते चेंजेस तेवढे ॲक्सेप्टेबल आहे. दरवर्षी असे 10%, 15%, 20% जर इन्क्रिमेंट आपण पकडत आलो तर आत्तापर्यंत झालेल्या इन्क्रिमेंट ह्या मंडळांना सुद्धा मान्य आहेत. तर त्या टायमाची आणि ह्या टायमाची जर तुम्ही बघितलात तर इकॉनॉमी वाईज कंडिशन सेम आहे. समजलात का? की बाबा त्या टायमाला जी कॉस्टिंग एक कसं आहे, गणपतीमध्ये एक टाईप आहेत. लोक जे टाईपचे गणपती घेतात त्यामध्ये एक टाईप आहे. टाईप असा आहे की जे दरवर्षी स्पेशल मूर्ती घेतात. असं आहे की बरोबर, बाबा ज्यांना बजेटचा प्रॉब्लेम नसतो, कस्टमाइज मूर्ती. कस्टमाइज्ड असतात, ज्यांना बजेटचा प्रॉब्लेम नसतो, तर ते दरवर्षी काही ना काही नवीन बनवून वगैरे घेतात. आणि एक एक टाईप असे आहेत की जे दरवर्षी नॉर्मल गणपती घेतात, जे रेग्युलर बॅकग्राऊंड असते त्यांना, डायमधलं मोल्डमधली बॅकग्राऊंड असते त्यामध्ये ते लोक चालतात. तर त्यांचं जे कॉस्टिंग आहे ते एक सिमिलर रेंजला आहे. परत त्याच्यानंतर मग हे जे कस्टमाइज्ड आहेत हे त्यांच्या कामाप्रमाणे व्हॅरी होतं. त्या टायमाला लोक ऑर्डर द्यायला यायची तर तेव्हा लोक गणपती ओरिएंटेड होती. आता त्यांना म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये खूप जास्त इन्व्हॉल्व्ह व्हायला लागल्या. गणपतीसोबतच अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग प्रभावळ झालं, त्याच्यानंतर मग काही लोकांना म्हणजे असं ऑब्जेक्ट्स असतात. आता एक नवीन आलं आपलं वेपन्सचं शस्त्र. आता लोक नॉर्मल वेपन्सला नको म्हणतात, ते स्पेशलाइज हवेत, सगळे कस्टमाइज्ड हवेत. तर Customized. दिसायला चांगलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे ती गोष्ट चांगली आहे, ती आहे तर आहे, दिसायला चांगली आहे, हातात दिल्यानंतर चांगलं वाटतं. परंतु त्यासाठी लागणारी मेहनत आहे वेगळी, त्यासाठी वेगळी प्रोव्हिजन्स करावे लागतात. परत त्यानंतर वेगळे कॉस्टिंग्स आहेत जे सगळ्यांनाच नाही जमत. तर मग ज्यांना जमतं ते करतात, ज्यांना नाही जमत ते नाही करत. त्यातला तो एक प्रकार आहे. आणि पहिला स्केच असायचा दादा की नाही असायचा? आणि आता असायचं ना, पहिल्यापासून sketch स्केच असायचं. आहे? स्केच डेफिनेटली आधीपासून आहे. दादा स्वतः म्हणजे मी जेव्हापासून बघतोय ते स्वतः ड्रॉइंग करायचे. दरवर्षी 2 ते 3 मूर्त्या ह्या प्रोडक्शनला काढल्या जायच्या, साचे बनवले जायचे आणि त्याच मूर्त्या साच्यामधून काढून ठेवल्या जायच्या. ती ठराविक मंडळ होती, ती यायची, ती त्या गणपतींमधून गणपती सिलेक्ट करायची, बुकिंग करायची आणि पुढे जायचे. तसं होतं. स्केचिंग वगैरे हे आधीपासून चालत आलेलं आहे, हे काय आता नवीन आलेलं नाही. आता बात करूया दादा की तुमचं जे फेसकट आहे मूर्तीचं, डाय आहे ती कुठे ना कुठेतरी एक खातू सरांची जे डाय होती फेसकट, ती थोडीशी मॅचिंग आहे, थोडीशी म्हणजे ऑलमोस्ट 90% मॅचिंग डाय आहे. तर ते जेव्हा डाय बनवता तुम्ही, तर तेव्हा एक स्पेसिफिक एलिमेंट्स असतं डायमध्ये की बाबा एवढंच, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मला कृणाल दादाची डाय आवडते आणि मला कृणाल दादाची डाय हवी आहे, त्यांना मला नाही सांगायचं, मला स्वतःला बनवायचं आहे, तर
एखाद्या आर्टिस्टला असं पॉसिबल आहे का की एक्झॅक्टली सेम बनवणं? एक्झॅक्टली सेम बनवणारे आर्टिस्ट सुद्धा खूप आहेत, समजलात काय. पण एकदम सेम माझ्याकडनं तरी नाही झालेलं आहे. आणि कसं आहे की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट, चांगली गोष्ट फॉलो करता, बेसिकली आज जे मुंबईच्या गणेशोत्सवाला जे एक गणपतीचा जो टाईप आहे तो एक 2 टाईपचा हे आहे. एक तर म्हणजे वेलिंग मास्तरांकडून विजय खातूंकडे आलेलं, आणि त्याच्यानंतर विजय खातूंकडून हे एंड ऑफ म्हणजे एकदम इन्फायनाईट लोकांकडे ते पोचलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर जर एक खूप क्वचित कोणीतरी असं काहीतरी वेगळं केलं असेल की बाबा हे काही नवीन आहे असं, पण जे मार्केटमध्ये हीच गोष्ट चालत आलेली आहे आतापर्यंत, लोक तीच फॉलो करतात. आज तुम्ही असं माझ्या गोष्टी दिसण्यात येत असतील, बाकी असे करणारे खूप लोक आहेत. आज खूप चांगले चांगले आर्टिस्ट आहेत जे खूप चांगलं काम करतात, क्लेवर करतात, तसं काम करायला जातात, प्रयत्न करत असतात, सतत काही ना काही चालू असतं. जेव्हा माणूस एखादी गोष्ट सतत 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 करत जातो तेव्हा त्या गोष्टीची त्याला सवय होत जाते, समजलात का. आणि मी तर डेफिनेटली मी तिथूनच आलेलो आहे, तर मी डेफिनेटली तिकडच्याच काही गोष्टी फॉलो करीन, काही माझ्या ॲड करीन. मी पण डेफिनेटली काही ना काही नवीन करायचा प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे. माझं कामातून त्याच्यामध्ये माझी मंडळच सांगतील काय केलं आणि काय नाही. तर आता प्रत्यक्ष सगळ्याच गोष्टी आपण असं सांगता येत नाहीत. असं आहे, कोणाला ब्लेम करण्यामध्ये काय अर्थ नाही. मेरे केस में कैसा हुआ है कि जिनके प्रॉब्लम हुआ है उनके तो पैसे मेरे को आ गए, लेकिन जिनके प्रॉब्लम नहीं हुए उनके पैसे बाकी है.